आता बातम्या पाहूया नीट पेपर फुटी संदर्भात। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या मैत्रिणी आहेत। एकाच इमारतीमध्ये दोघींची घरं आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे। मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे सीबीआयच्या ताब्यात आहेत। त्यांचा कसून तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। पुण्यातील बिबेवाडी भागातील एका इमारतीमध्ये दोघीही राहत होत्या आणि नीट परीक्षा पेपर फुटीमधील या दोघीही जण आरोपी आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी। पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पेपर सेट करणाऱ्यातील त्यातीलच 2 व्यक्ती प्रल्हाद कुलकर्णी केमिस्ट्री आणि मनीषा मांढरे बायोलॉजी या दोन्ही प्राध्यापकांनी पेपर सेट करून त्यातील काही प्रश्न लीक करायचे, त्यासाठी मनीषा वाघमारे यांचा वापर केला आणि मनीषा वाघमारे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी धनंजय लोखंडे आणि शुभम भैरनाथ यांच्या मार्फत हे सर्व प्रश्न गेस्ट टेस्टच्या माध्यमातून आणि तोंडी माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले। खरं तर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांची ओळख लातूर पासून नेट पेपर सेट करणाऱ्या मनीषा मांढरे या देखील प्रल्हाद कुलकर्णी यांची देखील ओळख झाली आणि याच दोन्ही मनीषा मांढरे आणि वाघमारे याच पुण्यातील आलिशान बिल्डिंग मधील गंगा असोसिएशन पार्क बिबवेवाडी कात्रज परिसरामध्ये राहतात। आज सीबीआयने बायोलॉजी शिकवणाऱ्या गेल्या 24 वर्षापासून अनुभव असणाऱ्या मनीषा मांढरे यांना आज ताब्यात घेतलेले आहे। त्यांना तातडीने दिल्लीला नेलेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांची आणि त्यांच्या घराची आता झाडाझडती घेऊन सीबीआय सगळी चौकशी करते। पुण्यातून आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, ज्यांनी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा स्वप्नांचा खेळखंडोबा केला। अन्य अनेक धागेदोरे जे आहेत ते पुण्यातून सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।